मी अमोल मंत्री यांच्याकडे जातोय। बजेट हा खूप कॉम्प्लेक्स विषय असतो अनेकांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी। आता आपल्याला त्याला हे सांगायचं की बाबा हे बजेट बघणं किंवा बजेट समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, तर ते का महत्त्वाचं आहे हे त्याला समजावून सांगायचं आहे। तुम्ही कसं सांगाल? ह्याच्यामध्ये मी दोन मुद्दे नक्कीच मांडेल। सगळ्यात पहिली गोष्ट की बजेट हा का मांडला जातो तो आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। बजेटमध्ये सगळ्यात पहिले की कलेक्शन गव्हर्नमेंटचं किती होतो आणि त्याच्यातून किती खर्च होतो आहे। कारण की आपण जेव्हा वोटिंगला जातो आणि वोटिंगला आपण जेव्हा आपलं सरकार निवडतो, तर तो सरकार आपला पैसा कसा वापरतो आहे, तो कॅपिटल एक्सपेन्सेससाठी किती वापरतो, रेव्हेन्यू एक्सपेन्सेससाठी किती वापरत आहेत आणि त्याच्यासाठी टॅक्स पेयर किंवा जनतेसाठी किती पैसा उपभोग घेतला जातो, ह्या सर्व गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे। आणि ह्या गोष्टीतून जेव्हा आपण बारकाईने बजेट बघतो तेव्हा स्वतःचीही फायनान्शियल प्लॅनिंग लक्षात येते। जेव्हा बजेट बनवला जातो भरपूर अर्थतज्ञ ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात, भरपूर एक्सपर्ट ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात की जे हे ड्राफ्टिंग करतात। तर ह्याच्यामुळे आपण वैयक्तिक, जसं की शंतनूजींनी करेक्टली सांगितलं आणि प्रीतीजींनी पण तो सांगितलं होतं की भारतामध्ये फायनान्शियल लिटरसी ही आत्ताही तेवढी डेव्हलप नाही झालेली आहे की जेणेकरून प्रॉपरली आपलं वैयक्तिक कुटुंबाचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे। तर ह्याच्यातून आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठे कुठे काय काय गोष्टी, 100 रुपये माझा हा इन्कम असेल तर ते 100 रुपयापैकी 20 रुपये हे माझे सेव्हिंगमध्ये जायला पाहिजे, 20 रुपये हे माझ्याकडे लिक्विड फंड असायला पाहिजे की जे इमर्जन्सीला मला उपयोगी येतील। त्याच्यानंतर 20 रुपये हे मी कॅपिटल एक्सपेन्सेस जसं हाऊसिंग किंवा आणखीन कोणते खर्च असेल त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि 20 ते 30 रुपये हे माझ्या नीडसाठी ज्या आहेत गोष्टी त्याच्यासाठी वापरायला पाहिजे। हे प्रॉपर बजेटिंग करणं हे आवश्यक आहे। तर ते बजेटिंग आपण इथे एव्हरी इयर आपण ते बघू शकतो की कसं त्याचं अलोकेशन तुम्ही बघाल तर बजेटचं सुरुवातीचा जो भाषण असतो त्याच्यामध्ये कलेक्शन आणि अलोकेशन ह्याच्यावर जास्त फोकस असतो। तर ह्याच्यातून ह्या गोष्टी आपण शिकून आपल्या वैयक्तिक कुटुंबाचं बजेट करणं खूप आवश्यक आहे। हे माझं म्हणजे नक्कीच सर्व करदात्यांना सांगणं हे राहील की तुम्ही त्या गोष्टी शिका आणि त्यानुसार तुम्ही फॅमिलीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग सर्व करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही कोविडसारखी परिस्थिती आली तरी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही।